गुड मॉर्निंग गाईज. मी आलेलो आहे माझ्या कॉलेजमध्ये, इस्माईल कॉलेजमध्ये आलेलो आहे. कसे आहेत तुम्ही? मी आपला तुमचा मित्र क्रेजी शुभम करून. आणि आता मी आलेलो आहे कॉलेजमध्ये. तुम्हाला मी आता कॉलेजला चाललो आहे. तुम्हाला सगळं मी कॉलेजचं टूर दाखवतो कसं काय आहे ते. चला तुम्ही आपण भेटूया कॉलेजमध्ये. बघू शकता मी आता माझ्या कॉलेजमध्ये आलेलो, गाडी चालू आहे. तुम्ही बघू शकता हा असा पूर्ण एक परिसर आहे माझ्या कॉलेजमधला. हा पूर्ण रोड माझ्या कॉलेजमध्ये जातो. आणि चालेल तुम्हाला कसं वाटतं वगैरे आपली आज गाडी युनिफॉर्म गाडी येते. काहीतरी फोटोज वगैरे कसं काय ते. आणि आता आपण कॉलेजमध्ये आलो आणि आपलं मैत्रीण वगैरे सगळं भेटू. आता मी माझ्या कॉलेजमध्ये जातो आणि तुम्ही जो माझा परिसर बघता हा आमचा कॉलेजचा पूर्ण पार्किंग लॉट आहे. आणि हे बघा कसं वाटतं. आणि आता म्हणजे कसं म्हणजे सगळ्यांचे पेपर्स वगैरे चालू आहे ना, म्हणून कोण एवढं काय कोण दिसत नाही. आणि हे तुम्ही मागे बघू शकता, ही आपली माझी आजची गाडी युनिकॉर्न आहे. ही माझी आजची गाडी. म्हणजे त्या आपल्या दिवशी तुम्ही जर त्या आपल्या दिवशी हे बघितलेलं असेल ना, तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडे बघायला गेलं की 3 ते 4 असे वेगवेगळे हे आहेत गाड्या आहेत माझ्याकडे. म्हणजे कसं कोण पण येतं कसं पण येतं. आणि मला जे पाहिजे ते मी ते सगळं घेऊन येतो. आणि आता तुम्ही बघू शकता की हा बघा हा पूर्ण माझा कॉलेजचा परिसर आहे. बॅक साईड वगैरे हे बघा, हे कसं वाटतं रोड वगैरे. म्हणजे इकडे असं आहे ना की पूर्ण हरियाली वगैरे सगळ्या काय गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला दाखवतो की आज त्या दिवशी मी ते तुम्हाला सांगितलेलं की माझे जे मित्र त्या दिवशी सांगितलं की त्यांच्या एक्झाम्स वगैरे चालू होत्या. आणि आज मी ते तुम्हाला मिळवतो की त्यांचं कसं होतं. त्या दिवशी कसं होतं म्हणजे त्या दिवशी सगळेजण हे होते म्हणजे बिझी होते. आणि मला थोडं यायला ॲक्च्युली ना लेट झालेलं थोडं यायला मला. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला मी आता ते दाखवतो की कसे काय आहेत ते. आणि माझे मित्र आहेत ते म्हणजे माझून ते आहेत ते ज्युनियरच आहेत. मी तुम्हाला दाखवतो कसं काय आहेत ते. आणि त्यांचं एक्झाम्स वगैरे कसे आहेत त्यांच्याशी मग भेटवतो, बोलणं वगैरे करवतो. आणि हाय हॅलो करूया. मग त्यांना आपण ऑल द बेस्ट वगैरे ते सगळं काय देऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या वर्गात जाऊया. आपल्या वर्गात जाऊन मग आपण सगळ्यांना भेटूया. त्यानंतर मग परत थोडा वेळ बसूया, थोडीफार मजा मस्ती करूया. त्यानंतर मग आपण परत मग निघून जाऊया. आणि चला मग बघू शकता ही माझ्या पाठीमागे भाषा भवनची बिल्डिंग आहे. ह्या आपल्या भाषा भवनमध्ये आपलं क्लास आहे. आणि क्लासमध्ये आपल्या वर्गात ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि थोड्याच वेळाने तुम्हाला मी सांगितलेलं की आपण क्लासमध्ये जाऊया थोड्या वेळाने. पहिला ज्यांचे पेपर आहेत त्यांना आपण बाहेर भेटूया. त्यानंतर परत मग आपण ह्याच वर्गाकडे वळूया. आणि तुम्हाला मी त्या दिवशी माझे काहीतरी ब्लॉग्स वगैरे दाखवलेले की कसं काय आहे ते. आणि आज म्हणजे आज कसं म्हणजे आज पूर्ण म्हणजे असं नाही की आज कसं म्हणजे आज पूर्ण सगळं वर्ग खाली आणि कॉलेज वगैरे पण असं खाली एवढं काय हे नाही इकडे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे की आता आमची पेपर आता 5ला चालू होणार. तर 1, 2, 3 अजून म्हणजे 4-5 दिवस आम्हाला अजून बाकी पेपर चालू व्हायला. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला टूर्स वगैरे मी तर सगळं दाखवतो कसं काय आहे. तरी तुम्हाला ते आमचं कॅन्टीन वगैरे आणि मेन आपलं बिल्डिंग तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल कसं काय आहे ते. आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो की कोण आहे काय आहे कसं काय आहे ते. तर मित्रांनो मी आता माझ्या वर्गामध्ये चाललो आहे. तुम्हाला दाखवतो हा माझा कॉलेजमधला गेट आहे भाषा भवनचा. तर मी आतमध्ये चाललो आहे. आणि तुम्हाला हे कसं वाटतंय मला जरा कमेंटमध्ये सांगा की कसं माझं हेअरस्टाईल वगैरे वाटते. आणि मी आता माझ्या हिंदीच्यामध्ये की मी नाही तिकडे सगळेजण आहेत. आता आम्ही त्या हिंदीच्या डिपार्टमेंटमध्ये चाललो आहे. तुम्ही बघू शकता हे बघा हे ते हिंदीचं डिपार्टमेंट. आणि हिंदीच्या डिपार्टमेंटमध्ये फक्त कोण आहे, युवराज बसलेला. हा बघा युवराज, तुम्ही याला ओळखत असाल. लास्ट टाईमच्या तुम्ही ब्लॉगमध्ये याला बघितलं असेल युवराज. लास्ट टाईम त्याने अभ्यास करत होता आणि ते बाकीचे होते ते मस्करी करत होते. आणि याने चष्मा वगैरे घातलेला नाही. आज याने चष्मा घातला. हे बघा चष्मा घातल्यावर कसं वाटतं, असं वाटतं की प्रोफेसर आहे पूर्ण असा वाटतो चष्मा घातला की. आणि अजून एक माझा मित्र आलेला आहे आशिष. मी तुम्हाला ते भेटवलं नाही त्याच्याशी. तो बघा आशिष तिकडे मोबाईलमध्ये काहीतरी बिझी आहे. तो काहीतरी करतोय मोबाईलमध्ये. आशिष काय करतोय? काय नाही, रील्स बघतोय. कोणते केले बघा, सेव्ह केलेले रील्स बघता. बघा त्यांनी आता पेपरचा अभ्यास करायला पाहिजे. तिथे रील्स वगैरे स्कोर करतात आहे. पहिलं कसं आहे आता काय बोलणार आता. आणि मेन म्हणजे तो बोलतो पण आहे की मी रील्स बघतोय. बघा आता अभ्यास आहे फक्त 4 दिवस आहे आमच्या पेपरला. आणि आता हा बघा रील्स हे करतोय. काय बोलायचं आता. चला आता मी आलेलो आहे बाहेर. आणि बाहेर तुम्हाला मी दाखवतो माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना दाखवतो. त्यांचाच पेपर आहे. कुठला पेपर आहे ते पण बघूया आपण आज. ठीक आहे. आता जस्ट मी भाषा भवनमधून बाहेर निघालो आहे. आणि आता जस्ट मी भाषा भवनमध्ये आमच्याकडे एक छोटंसं कॅन्टीन वगैरे आहे. आणि त्याच आम्ही त्या कॅन्टीनमध्ये चाललो आहे. आणि तुम्हाला दाखवतो की त्या कॅन्टीनमध्ये कशी काय व्हेरायटी असतात. आणि आपलं दुसरी गोष्ट मेन म्हणजे की त्याच्यामध्ये कसं सगळ्या गोष्टी अशा असतात की 1, 2, 3 सगळ्या गोष्टी अशा असतात की सगळं आपल्याला बघता येतं. आणि आपलं मेन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, त्या कॅन्टीनमध्ये कोणाला काय बुक्स वगैरे लागली तर ते कॅन्टीन वगैरे ते चालू असतं ते आपण बघू शकतो. आणि हे बघा हे आपण बघू शकतो की कॅन्टीन्स वगैरे कसं मस्त आहे. आणि आता आपण चाललेलो आहे कॅन्टीनमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे ते परिसर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता जस्ट कॅन्टीनमध्ये आलो. आणि हे बघा मी आता जस्ट म्हणजे नाश्त्याला हे घेतलेलं आहे, पावभाजी वगैरे घेतलं आहे नाश्त्याला. आणि मी आता जस्ट माझ्या बिल्डिंगच्या इकडे चाललो आहे. तर आमच्या जे तुम्हाला मी भेटवलेलं ते आपल्या त्या काकी आहेत त्या काकीने मला सांगितलेलं का आमची कसं काय करायचं आहे. म्हणजे काय आणायचं त्यांनी आज काहीतरी मला वाटतं काहीतरी डब्बास वगैरे काय आणलं नव्हतं. आणि आज मी तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा हे त्याच्यात युनिक आहे. आणि मी तुम्हाला
आणि त्या काकीला मी मिळवतो तुम्हाला कसं काय वाटतंय. आणि हा बघा पूर्ण ग्रीनरी आहे माझ्या बॅक साईडला. आणि आता आपण पोचलो इकडे पोचलेलो आहे. बघूया त्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर येऊया आणि मग कसं काय ते वाटतं करूया. आणि हा पूर्ण अख्खा आमचा परिसर आहे कॉलेजचा. आणि आता पुन्हा आलेला आहे नाशिक वगैरे मला मी भेटवलेला कसं. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज त्यांचा पेपर आहेत म्हणजे ते आमचे ज्युनियर आहेत आणि त्यांच्याशी आज मी भेटवतो. त्यांचा आज पेपर आहे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना आपण ऑल द बेस्ट वगैरे करायला जाऊया. पण ते ॲक्च्युली ते आपल्याला भेटले नाहीत तर त्या दिवशी ते जरा बिझी होते. ते आता आज आपल्याला भेटले नाही. त्यांनी त्यांचा जो आजचा पेपर आहे तो बघूया कुठला पेपर आहे त्यांना भेटूया. हे बघा सिरियसली अभ्यास करतात. हे बघा सिरियसली अभ्यास. ही आहे आकांक्षा आणि ही आहे साक्षी. अरे हाय करा ब्लॉगमध्ये. हाय. मग आजचा अभ्यास वगैरे तुमचा कसा चालू आहे. आणि आजचा कुठला पेपर आहे तुमचा. मॅथमॅटिक्स. तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्स किती इझी असतं. आणि आपल्याला हे बघा काय समजते ज्यांना समजते त्यांनी आम्हाला सांगा. परत बोला. हे बघा थोडेसे लाजले बोलायला म्हणजे कसं आहे कॅमेरा जेव्हा तो समोर येतो ना तेव्हा कोण असे भरपूर जण असे असतात की काय माहिती कशामुळे असतात ते. आणि आपण त्याला आज भेटूया आणि आपण बोलूया. काय मी आहे तुमचा मित्र क्रेजी शुभम आणि मी आता कॉलेजमध्ये आणि आता आपण भेटू शकतो आमच्या मैत्रिणींना. चला तर आपण यांच्याशी जरासं बोलूया कसं वाटतं यांना पेपरच्या बद्दल काय आणि कसं नाही. ही आहे साक्षी, ही आहे आकांक्षा. क्रेजी आकांक्षा. हाय. मग तुमचा अभ्यास वगैरे कसा चालू आहे. ठीकठाक चालू आहे. बघितलं ठीकठाक चालू आहे. आणि आतापर्यंत म्हणजे यांना काय टेन्शन वगैरे काय आहे की नाही काय मला समजत नाही. तुम्हाला काय टेन्शन वगैरे काय नाही. टेन्शन वगैरे काय आहे की नाही तुम्हाला पेपरचं काय कशाबद्दल नाही. अभ्यास वगैरे काय झाला की नाही झाला थोडासा. आणि आता काय करतायत मग. हे बघा हे लोक आता पण अभ्यास करतात. आणि मलाच नाही समजत की यांचा आज पेपर आहे का अभ्यास करायचा. माझा पेपर असून मग मी अभ्यास नाही करायचो. मी बाहेर जायचो नंतर डायरेक्ट उठून मग मी जायचो पेपरला. डायरेक्ट असं पेपर लिहायला बसायचो. हे बघा यांना हे म्हणजे की अजून ज्युनियर आहेत. अजून हे लोक 11वीला. तुम्ही 11वीलाच आहेत ना. हां हे लोक अजून 11वीलाच आहे. आणि म्हणजे की ही आहे ना ही आकांक्षा खूप अभ्यासू आहे. ही साक्षी तर एवढी हाय नाही. कारण की माझ्या वर्गामध्ये जेव्हा मी होतो माझ्या मराठीच्या आमची वर्गामध्ये तर आकांक्षा यांना लवकर यायची आणि अभ्यास करायचे येऊन. आणि ही आपली यायची एकदम आरामात एकदम असं काय बोलतात त्याला खाऊन पिऊनचा प्रश्न नाही. एकदम ते राजा राणी कसे येतात एकदम राणीसारखी यायची डायरेक्ट यायची आणि डायरेक्ट हे काय आजचं काय असं बोलायची. आणि डायरेक्ट जाऊन पेपरला बसायची. अभ्यास तर काय करायची नाही. आणि हे बघा हीच ती वाया गेलेली पोरगी. काय करायची. चला ही करायची अभ्यास म्हणजे मी असंच बोलतोय की ही करायची अभ्यास. याच्यामध्ये काय एवढं हे नाही आहे. म्हणजे बघायला गेलं नाही अजूनपर्यंत कॉलेजमध्ये जर परिसरामध्ये आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या मैत्रिणी किंवा मित्रांमध्ये की हेच आपले दोघं जण चांगले आहेत की हाय व्यवस्थित आहे. असं काय यांचा काही प्रश्न नाही. दुसरी गोष्ट ठीक आहे म्हणजे असं असतं. आणि आमच्या वर्गामध्ये ते तुम्हाला मी सगळ्या पोरी दाखवल्या कशात आळशी ते पण कामाचं नाही त्यातल्या. आणि माझ्या फक्त आशिष मी आणि महेश आम्ही हेच ते 3 जण असे आहेत की वर्गामध्ये की आम्ही व्यवस्थित असतो. आणि आता म्हणजे हे आम्हाला भेटलेले आहेत. आमची ओळख जवळजवळ काहीतरी आपली ओळख कधी झाली असेल का म्हणजे आमची ओळख जेव्हा ती मराठी भाषा दिनाच्या दिवशी आमची ती ओळख झालेली. आणि तेव्हापासून हे आमच्यासोबत आहेत. म्हणजे यांना आमच्यासोबत जास्त कम्फर्टेबल वाटायला लागलं ना. हे म्हणजे की पहिल्यापासून की म्हणजे कुठल्याच वर्गामध्ये नाही आणि त्यानंतर कुठे जायचे नाही जास्त कोणाशी बोलायचे नाही. म्हणजे आता हळूहळू आमचे बोलायला लागले. पण आता कसं म्हणजे आमचं TY असल्यामुळे आम्ही आता जाणार आमची फक्त आता जास्तीत जास्त 4 दिवस आहे कॉलेजमध्ये. त्यानंतर मग आमचे पेपर चालू होणार. त्यानंतर मग आमचं वर्ष संपणार. आणि हे लोक आहेत अजून 11वीला. हे लोक काय 11वी 12वीपर्यंत इकडेच आहे. आणि मी यांना ऑल द बेस्ट देतो आजच्या पेपरसाठी. थँक्यू. हे बघा कशी हसते बघा. हाय बाईला. ही ॲक्च्युली गोरी आहे. हिचं काय मला माहिती नाही. ही ॲक्च्युली आकांक्षा चांगली आहे. आणि माझ्या मैत्रिणी चालले यांचा पेपर आहे ते लोक चालले. चला आता आपण यांना बाय वगैरे करूयात. चला ऑल द बेस्ट. पेपर चांगला लिही आणि भेटा नंतर आम्ही भेटू. आणि नंतर चला बाय. साक्षी कुठे गेली. साक्षी चल बाय. चला आम्ही भेटूया. ऑल द बेस्ट. पेपर चांगला चला बाय. चला आकाश चला.